छगन भुजबळ एक जबरदस्त माणूस आहे. म्हणजे मी ज्यावेळेला शिवसेनेला जन्म दिला, शिवसेना उभी राहिली आणि त्यामध्ये मला काही चांगली चांगली माणके मिळाली, त्यातलं हे एक माणिक. आणि महाराष्ट्र मागतोय सारखा आम्हाला छगन भुजबळ पाहिजेत, छगन भुजबळ पाहिजेत. ज्योतिबा फुल्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेला हा निकाल आहे. तो निकाल बदलण्यासाठी कुणी प्रयत्नांच्यासाठी पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रयत्न उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, निष्प्रभ ठरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून ते निष्प्रभ ठरवण्यासाठी आपली सामुदायिक शक्ती एकजुटीने आपण उभी करा. बाकी कुठल्याही प्रश्नाची चिंता करू नका. बाकीचे प्रश्न यापेक्षा अधिक अवघड नाही आहेत. त्यामुळे ते सोडवण्यासाठी भुजबळ साहेब तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही जागरूक राहा. आमच्या सगळ्यांची ताकद या कामाच्यासाठी तुमच्या वेळेला छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी कॅबिनेटमधल्या प्रस्तावाला त्यांनी जोरदारपणे पाठिंबा दिला होता की आमचं सरकार गेलं नसतं जर भुजबळ विरोधी पक्ष नसते तर. वरच्या सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कारकीर्द सरस आहे, उजवी आहे. विरोधी पक्ष नेता कसा असावा याचा आदर्शच त्यांनी उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार सत्तेवर आल्यावर भुजबळांवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली. गृहमंत्री असताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अतिशय खंबीरपणे हाताळली. पोलिसांना विश्वासात घेतलं. खंडण्या मागणाऱ्या गुंड टोळ्यांचा बंदोबस्त केला. धाडसी निर्णय घेतले आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे सिद्ध केले. पोलीस यंत्रणा अद्ययावत राहावी म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले. वादळात प्रचंड शक्ती असते, अपरिमित ऊर्जा असते. या वादळानं अनेक राजकीय चढउतार पाहिले आणि ते सकारात्मक रीतीनं बहुजनांच्या कामी येतच नाही. अजून या वादळाला कितीतरी प्रवास करायचा आहे, कितीतरी उंचावर जायचं आहे. काळाच्या पडद्यावर आपल्या पावलांचे ठसे उमटवायचे आहे.